गुड मॉर्निंग सगळ्यांना, शुभ सकाळ. तुमच्या इकडे पडतोय का पाऊस? आमच्या इकडे पाऊस पडतोय, गणपती बसलाय त्याच्यामुळे कुठं कुठं पडतात पाऊस. काय आमच्याकडे रातच्या धरणं चालू आहे टिपका, थोडा 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 थोडा. मग काय तर आमचा चालला इथं टमाट्याची भाजी, गवारीची शेंग रात्री नीट केली. गवारे कवळी चार गवारे नीट केली. या इकडे चहा ठेवलाय, कोरा कोरा चहा कोणाकोणाला आवडतो. पहिला सकाळी सकाळी चला आम्हाला आता कोरा चहा प्यायचा आहे. चहा झालाय आता. बाहेर गुरु वाट बघते ती कवाशी येते. स्वयंपाकाचा सकाळी सकाळी टायमिंग सगळ्यांचं तेच चाललेलं आहे, तसं आमचं पण सकाळी सकाळी स्वयंपाक चालू आहे. स्वयंपाकच करावा लागतो उठलं की. पोरांना शाळेत जायचंय, उरकावंच लागते. आता बाहेर गेलं की थंडी वाजते. काट्यांनी लसूण बिसवलाय ना, सगळ्या बोटात काट आहेत. काट काढायच्यात आमच्या आत्याचं बाई, काट मोडले तर आत्याला. काट आहेत आता थोड्या वेळाने कामच ते काटा काढायचं आत्याचं. तसं दिसतं का आत्या? ती आता हातात हात घेतल्याशिवाय आता इतक्या सकाळ सकाळ आता काम आवरल्यावर करू वाटतं. मग काटा तर निघला पाहिजे की, त्याला कवर बसायचं हे करीत. लय दुखत आणि दिसतं लय दुखते. ती ह्याचं बिलायचं काटा असतात नाही, बाबळा उगावलेले ते बाबळा उगाव. खरं ते बाबळ पेटवून द्यायला पाहिजे, राहिलेलं लाकडं गोळा नाही करायचं. मी आता सगळीच जाईल पेटून. नाही जायची. चला पोरांच्या शाळेची गाडी आली, ओळखावं लागेल आपलं पण. आमच्या बापूंला पावसा पाण्याची लय काम असते. ती आता मोकळ्यात कपडे ओली करायची काय गरज आहे का? पाऊस येतोय म्हणल्या तर गप झोपाव ना घरात. आंघोळ केली, चहा प्यायलाच म्हणल्या, पण नाही. मला ते गोल मारायचे गवात उगावत. हा त्यांना माहितीये का? पण गोल कसं टाकली ती. आणि कोथमीर आता पावसाने गेली काय आली उपटाय. आता उद्यापासून सुरू. आता रात्री पावसाला तर लगेच बरं रात्रीत गेली नाही, आता ती झिमझिमीनं जाते ना कोथमीर. काय आता वरच्या ह्याला तरी बरी जाईल. पाण्यात बारामतीला कुठं नाही ना इतक्या लवकर काय पावसात भिजून जायचंय का? संध्याकाळी जायचंय की कुरिअर टाका. माझं पेट्रोल आपलं 150 द्यायची. तीच ना तुमचं बिनकाळजी होईना. लय बी दिवस संध्याकाळचं नको, या अंधारात जाऊ. अहो हो की, पण तुमचं काम तर होऊन द्या, माझं काम होऊन द्या. आता येडा मारून येतो वस्तीहून. म्हणजे रानात नाही जायचं, येडा मारायला जायचंय तसं सांगा की मग. चिखलात काय करते? हा मग काय म्हणलं, गोल मारायला जाणार आहे. पदशीर चाललंय का? रात्री बोलेश्वरच्या महाराजांनी फोन केला. हा काय म्हणलं? काय नाही बा, इसरला बापू तुम्ही. नाही हो कोणाला इसरलो, कमन इसरायचंय. आपण चांगली फोन माणसं. करत नाही तुम्ही, काय झोपून राहता तरी फोन करीत नाही. कसं असू द्या, कसं असेल तसं. आता काय नाही, काल गेलो राजुरी, हिंडून आलो. हा 2 दिवस हिंडून आलो त्याच्यामुळे फ्रेश वाटत असेल. लग्न आहे का आपलं होतं ते, आपलं काम केलं उलीस त्या लग्नाचं. नाही पण फ्रेश वाटत असेल. जुळवा जुळवी केली. राजुरीची पोरगी दिली आपली विहाळ मध्ये. होय हो ना. त्यांच्याच भाच्याची पोरगी भाचीच्या घरी दिली. ती जुळवायचं तरी पडलं पाहिजे किंवा. बरोबर आहे, पडलं पाहिजे. काकी म्हणली काय ग बाबा, जेवता जेवताच गेला. मी म्हणलं का काहीतरी गोळ झालाय, चला. मग ते आता देखता म्हणायचं ना तसं. मग आता सांगितलं असतं. आम्ही वसंत बनसोडे, मी हानू बापू गेलता ना तुम्ही? गेलो. बाया ही सारी आली होती. होय बर. लीला होती. झालं का सगळं व्यवस्थित? समजा कुकू हे लावून पदशीर केलं. बरं झालं मग. चला आता काय नाही, थितीच नाही ना काय आता नाही काय. बर हा चला, त्यांना जायचंय वस्तीवर, येडा मारायला जातात ती वस्तीवर रोज. असू द्या. आणि हो का असं पाऊस पडलाय मस्तपैकी छान छान. असं ह्या लिंबाच्या झाडाखाली वाट्याचं असं ही हाल होत्यात. आता हे सगळं झाडून काढावं लागेल. मी चालली गुरांचा आवरायला. हा ना आय, शाळेत जायचं, उठ उठ लवकर. देव पण जायचं राहिलं. आज उशिरा, पाणी नाही, मोटर चालू नाही ना सकाळी सकाळी. तळ्यातलं पाणी आटलं हे असं दिसतं घरनं.
गुराचा आत बांधल्यात शेण उचलून काढतात ना. लय राडा झालाय बाहेर हो का इथं असं चिकचिकीमुळं. आत्याने ती मी झाकलेलं गावात परत तळवट आणून झाकलं भिजतंय म्हणून. आवरलं बाहेरचं काम मस्तपैकी छान छान. कुरांना खायलाही टाकून आली. आता चला कपडेही धुवायची. गणपतीला दुर्वा आणून ठेवायचा आहे. रोज ठेवावं लागतो ना. मग आज पण ठेवायचा. आता वात लावते उदबत्ती लावते. कारण का लावायचं राहिलं होतं तशीच गेली होते बाहेर मी. बाप्पू पण गेले. तुम्ही तर बघायला बाप्पूला जायचं होतं वस्तीवरती. आपल्या बाप्पूंची मी मुद्दाम चेष्टा करते. आपलं काहीतरी बोलते बाप्पूंला थोडंसं काहीतरी बोलल्याशिवाय बाप्पू पुढचं लय काय बोलत नाही तर म्हणून आपलं मी तशी करते. दुसरं काय नाही. आता सकाळचा वेळ टायमिंग असल्यामुळं खूप कामंही असतात. छान. इथं काय झालंय सगळं सांडग्याचं त्याचं आहेत ना झाकून ठेवलेले. भरून काय ठेवलेलं नाहीत. आणि चिमण्यांचं कसं आहे वरती हाय लसूण हे असा बांधलेला. ते चिमण्या काय करतात बाहेर टिपकाय लागलं की घरात त्यांची मिठी घरात असते. घरात राहायला कोटी करायला घरातच. बाहेर एवढी झाडं आहेत एवढं हे पण ती त्यांना घरातच राहायचं असतं. काय आता हो का सगळं खाली सगळं स्वच्छ करून गेली ती सारं खाली पाडलं. आता वात उदबत्ती लावते आणि हराळी आणून मांडायची. मग आरती करायची गणपतीची. तर असू द्या बाहेरचं काम बघत बघत घरातलं बघावं लागते. असं वातावरण झालंय छान छान. आणि सांडगे वाळवून ठेवलेले तिथं फक्त भरून ठेवलेलं नाही. तर म्हणलं असू द्या थोडंसं तसंच ठेवलं म्हणजे बरं असतं. तर आणि समजा तुम्ही ऑर्डर टाकली तुमच्या इथं ठेवलं तरी सुकायला म्हणजे आपलं ताटात एक दिवस ठेवायचं. लगी काय डब्यात भरून ठेवायचं नाही. तर असू द्या. बाय सगळ्यांना. गुड मॉर्निंग. शुभ सकाळ.